मदर तेरेसा या समाजसेविका नाही तर ख्रिश्चन मिशनरी होत्या. ते हिंदूंचं धर्मांतर करत होत्या. त्यांनी 29,000 हिंदू लोकांना ख्रिश्चन करून टाकलं होतं. अशा अनेक गोष्टी आजही बोलल्या जातात आणि आजही या गोष्टींवर वाद सुरू आहे. मदर तेरेसा जगातल्या प्रसिद्ध समाजसेविका, नोबेल, भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व. पण तरीही त्यांचं एकंदरीत कार्य धर्मांतरामुळे डागाळलेलं आहे का? चला याबाबतच थोडं जाणून घेऊया. आपण अनेक ख्रिश्चन मिशनरी लोकांचे व्हिडिओ पाहिलेच असतील. भारतात तशी अंधश्रद्धा सगळ्याच धर्मांमध्ये चालते, यात काहीच नवल नाहीये. पण गेल्या 10-12 वर्षांपासून एक गोष्ट जास्त दिसून येते, ती म्हणजे हीच ख्रिश्चन मिशनरीज. तसे या गोष्टीला 500 वर्षांचा इतिहास आहे. कारण पोर्तुगीज जेव्हा भारतात आले तेव्हापासून धर्मांतर करण्याची ही प्रथा सुरूच आहे. धर्मांतराच्या नावाने कत्तली घडल्याचंही भारताने पाहिलंय. त्याच गोष्टी आजही भारतात सर्रास सुरू आहेत. तुम्ही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिलाच असेल. एका सेबेस्टियन मार्टिन नावाच्या पाद्रीने एका बाईच्या दोन्ही किडन्या स्टेजवरच बऱ्या करून टाकल्या. 1 वर्ष झाली किडनी दोन्ही फेल आहे. 1 वर्ष झालं किडनीज दोन्ही फेल आहे. त्यामुळे तुम्ही चालू शकत नाही. तुम्ही डोळे मिटा. टच टच. येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनीज बऱ्या झालेल्या आहेत. हो. आणि सगळी लोक अक्षरशः उड्या मारत होती. पण हाच सेबेस्टियन मार्टिन नंतर डायबिटीजने मेला. या मिशनरीची लिस्ट मोठी आहे. बाजिंदर सिंग, पीटर सिल्वे आणि जयश्री सिल्वे, पाद्री अंकुर नरुला, पास्टर रमन हंस, पास्टर हरप्रीत देओल. याच लिस्टमधलं सगळ्यात मोठं नाव आहे मदर तेरेसा. तेरेसा या मूळच्या अल्बानियन. नन झाल्यानंतर त्या भारतात आल्या. आपण गोरगरिबांची समाजसेवा करायची हे त्यांचं लक्ष असलं तरीही आपण ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी भारतात आलोय हे सुद्धा त्या उघडपणे म्हणायच्या. मदर तेरेसा यांचं आयुष्य जितकं प्रशंसेला पात्र होतं तितकंच वादग्रस्त. कारण त्यांच्यावर अनेक आरोप सुद्धा करण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेला सगळ्यात मोठा आरोप म्हणजे मदर तेरेसा या गरीब लोकांच्या सेवेआडून धर्मांतर घडवून आणायच्या. टीकाकारांचा असा दावा होता की कोलकातामधील मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या आश्रमांमध्ये हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मांचे जे रुग्ण मरणाच्या दारात असायचे त्या रुग्णांना गुप्तपणे आणि त्यांच्या संमतीशिवाय ख्रिश्चन केलं जात होतं, ज्याला बॅप्टिझम असंही म्हणतात. लेखक अरूप चॅटर्जी आणि ब्रिटिश अमेरिकन जर्नलिस्ट ख्रिस्तोफर हिचेस यांनी हे आरोप केले होते आणि काही बाबतीत हे आरोप खरेही ठरले होते. मदर तेरेसा यांनी जवळपास 29,000 हिंदू लोकांना ख्रिश्चन बनवलं होतं असं नेहमीच सांगितलं जातं. मदर तेरेसा यांच्यावर दुसरा आरोप असा केला गेला होता की त्यांच्या आश्रमातील रुग्णांना चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज मिळत नाहीत. टीकाकारांचं असं म्हणणं होतं की इथे डॉक्टरांची संख्या कमी होती, रुग्णांना सुविधा तर मिळत नव्हत्याच पण सोबत पेनकिलर सुद्धा मिळत नव्हते. ज्यांच्यावर उपचार करता येऊ शकतात त्यांनाही जाणीवपूर्वक आश्रमात ठेवलं जात होतं. ख्रिस्तोफर हिचेस यांनी असं म्हटलं होतं की मदर तेरेसा या रुग्णांना उपचार सोडून दुःख सहन करण्यासाठी प्रवृत्त करत होत्या. त्यांचं म्हणणं होतं की येशू ख्रिस्त यांनी इतकं दुःख सोसलं ते आपल्यासाठीच, त्यामुळे आपण सुद्धा हे दुःख सोसायला हवं. आणि या कारणामुळे अनेक रुग्णांचा तिथे लवकर मृत्यू झाला होता. 1994 मध्ये द लॅन्सेटचे संपादक रॉबिन फॉक्स यांनी कोलकात्यातील तेरेसा यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर तिथली सेवा एकदम वाईट असल्याचं म्हटलं होतं. मदर तेरेसा यांच्यावर तिसरा आरोप असा करण्यात आला होता की त्यांच्या देणग्यांमध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती. त्यांना खूप देणग्या मिळत होत्या पण त्या खरंच रुग्णांसाठी वापरल्या जात होत्या का यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. याशिवाय अनेक वादग्रस्त लोकांनीही मदर तेरेसा यांच्या आश्रमात देणग्या दिल्या होत्या. यामध्ये मोठी नावं होती. चार्ल्स किटिंग, जीन क्लॉड बेबीडॉग डुवालिये, रॉबर्ट मॅक्सवेल. ही सगळी गैरव्यवहार करणारी माणसं. त्यामुळे अशा लोकांकडून देणग्या घेण्याची गरज का पडली असं अनेकांनी विचारलं होतं. ख्रिस्तोफर हिचेस यांनी आणखी एक असा मुद्दा मांडला होता की जेव्हा मदर तेरेसा स्वतः आजारी पडल्या होत्या तेव्हा त्यांनी चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती. पण त्या स्वतः रुग्णांना दुःख सहन करण्याचे संदेश देत असताना, त्यांना मरणासाठी सोडत असताना स्वतः चांगल्या हॉस्पिटलमध्ये का गेल्या? ख्रिस्तोफर हिचेस म्हणायचा की मदर तेरेसा या गरिबांच्या मित्र नव्हत्या तर गरिबीच्या मित्र होत्या. त्यांच्या मते गरिबी ही ईश्वराची भेट आहे, ती भोगली पाहिजे जशी ईश्वराने भोगली. या कारणांमुळे त्यांच्या आश्रमात अनेकांचा मृत्यू झाला होता. तेरेसा यांच्या आश्रमात म्हणजेच निर्मल हृदयमध्ये सर्वात जास्त मरणाला टेकलेल्या गरिबांची, कुपोषित, कुष्ठरोग असणाऱ्यांची, संसर्ग असणाऱ्यांची, बेवारस लोक अशा अनेक लोकांवर उपचार होत होते. पण यातल्या सर्वाधिक रुग्णांचं धर्मांतर केलं गेलं होतं. एकदा बीबीसीने मदर तेरेसा यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जर मध्ययुगीन काळात जन्माला आल्या असत्या तर तुम्ही गॅलिलिओ गॅलिली यांच्या प्रकरणात कुणाची बाजू मांडली असती, चर्चची की गॅलिलिओ गॅलिलीची?
तर यावर त्यांनी उघडपणे म्हटलं होतं की मी चर्चचीच बाजू आणली असती. यावरून अनेक लेखकांनी त्यांना धार्मिक साम्राज्यवादी सुद्धा म्हटलं होतं. मदर तेरेसा अनेकदा रुग्णांना असंही सांगायच्या की तुम्ही येशूच्या चमत्कारानेच ठीक होऊ शकता. त्यामुळे मुद्दा असाच निर्माण होतो की सेवेचा आधार धर्म का होता. आजही मदर तेरेसा यांच्या प्रकरणांवर वादविवाद होतच असतात. पण फक्त मदर तेरेसाच नाही तर अनेक ख्रिश्चन पादरी सुद्धा हे करताना दिसतात. अनेकांचं म्हणणं आहे की धर्मांतरामुळे गरिबांना खूप गोष्टी मिळत आहेत. पण फक्त गरीबच नाही, प्रत्येक वर्गातील लोक याला बळी पडत आहेत आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत. त्यामुळे या धर्माच्या विळख्यात अडकवण्याच्या गोष्टी कधी थांबतील हे सांगता येत नाही. बाय द वे, तुम्हाला मदर तेरेसा यांच्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.